आजचे दिवस तू आम्हाला दिला आहे प्रभू. तुझं वचन दुधारी तलवार आहे प्रभू. ते वचन आमच्या हृदयामध्ये जाऊन दे प्रभू. आमच्या जीवनामध्ये तुला आवडत आहे ते गोष्टी घडवून आणून दे प्रभू. आम्हाला पूर्ण आम्ही समर्पण करत आहे प्रभू. मी नाही प्रभू, तू आमच्या बरोबर बोल प्रभू. सर्वांना च्या आत्मी डोळे उघड प्रभू, आत्मी कान उघड प्रभू. तू आम्हाला छलव प्रभू. पुढच्या वेळेला आम्ही तुझ्या हातात देत आहे. सर्वांचे जीव, शरीर, आत्मा आम्ही तुझ्या हातात देत आहे. तू कंट्रोल कर प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागत आहे प्रभू. आमेन. लोक सुरुवात करणार. सोळा वाजल्या. डावा वचन. लोकसुवर्तमान 16 अध्याय 10 वचन. जो अगदी थोड़किया विषय विश्वासु तो पुष्कल विषय ही विश्वासु आगे. हालेलुया. आणि जो अगदी थोड़किया विषय अनुयायी तो पुष्कला विषय ही अनुयायी आगे. हालेलुया. म्हणजे थोडामध्ये आहे विश्वासी आहे, तो खूप गोष्टीमध्ये पण विश्वासू असणार आहे असं देवाचे वचन सांगत आहे. आणि थोडा गोष्टीमध्येच योग्य नाही आहे, ते खूप गोष्टी दिलं तर पण योग्य नसणार आहे असं देवाचे वचन सांगत आहे. हालेलुया. आता परमेश्वर आम्हाला निर्माण केला आहे, परमेश्वर आम्हाला निवडला आहे, आम्हाला वेगळं वेगळं ठिकाणी परमेश्वर आम्हाला ठेवला आहे. हालेलुया. आणि परमेश्वर आम्हाला आत्मिक असून दे, दैहिक असून दे, आम्हाला काम, जबाबदारी काहीतरी आम्हाला सर्वांना काहीतरी परमेश्वर दिला आहे. हालेलुया. आणि जे काय परमेश्वर आता थोडा आम्हाला दिला आहे, कुठे परमेश्वर आम्हाला ठेवला आहे की ते रोजच्या जीवनामध्ये आम्ही योग्य विश्वासू असं असलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि परमेश्वर हे सृष्टीचे मालक आहे आणि परमेश्वराच्या नेत्र डोळे आम्हाला बघत असतात आणि आम्ही सर्व गोष्टीसाठी परमेश्वराला हिसाब द्यावा लागणार आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला कुठे ठेवला आहे तिथे रोज सकाळी उठला रात्रीपर्यंत हर एक गोष्टीमध्ये देवाला विश्वासू असं आम्ही जीवन जगलं पाहिजे आहे. हालेलुया. हर एक व्यक्ती देवाच्या समोर विश्वासू योग्य असं रोजच्या जीवनामध्ये आम्ही जगलं पाहिजे आहे. माझ्या नवऱ्याला माहिती नाही आहे, त्याला समजणार नाही आहे, माझ्या बायकोला समजणार नाही आहे, मुलांनी करणार माझ्या आई वडिलांना समजणार नाही आहे, काम करणारा समजणार माझ्या मालकाला समजणार नाही आहे, मालक समजणार कामदारला समजणार नाही आहे. हालेलुया. मनुष्य समोर आम्ही योग्य विश्वास असं दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न नाही केला पाहिजे आहे. एक एक दिवस परमेश्वर आम्हाला देत आहे आणि आम्ही कुठे आहे तिथे परमेश्वर आम्हाला ठेवला आहे. आमच्याकडे जे काय आहे हे परमेश्वर आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये आम्ही योग्य असं देवाच्या समोर आम्ही योग्य विश्वासू असं असलं पाहिजे आहे. हालेलुया. आम्ही कुठे आहे, आम्हाला काय आहे, सर्व परमेश्वराकडून आम्हाला मिळालं आहे. म्हणून रोजच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या समोर विश्वासू आणि योग्य असं आम्ही
असलं पाहिजे आहे. हालेलुया. आणि परमेश्वराला कुठल्या गोष्टी आम्ही लपवू शकणार नाही आहे. हालेलुया. आणि हे थोडा गोष्टी परमेश्वर आम्हाला दिला आहे, त्याच्यामध्ये देवाच्या समोर आम्ही योग्य असं असलं, हालेलुया, परमेश्वर आणि खूप गोष्टी आम्हाला देणार आहे. म्हणजे जे काय परमेश्वर आम्हाला दिला आहे त्याच्यामध्ये आम्ही विश्वासू योग्य असलं तर ते विश्वास योग्य आहे म्हणून ते आमच्यासाठी पुढच्या दार उघडणार आहे. नंतर परमेश्वर आम्हाला पुष्कळ गोष्टी आम्हाला देणार आहे. हालेलुया. आम्ही या जगामध्ये असतो आणि जगिक लोक असू दे, विश्वास ठेवणारा कधी कधी काय करत आहे, आता आम्हाला जे काय आहे याच्यात आम्ही संतुष्ट नाही आहे, आम्हाला आणि पुढे जायचं आहे आणि काहीतरी करायचं आहे, ते करायचे, हे करायचे, आम्ही असं करूया तसं करूया, खूप काय सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही प्लॅनिंग करत असतो. मोठा होण्यासाठी आम्ही खूप काय प्लॅनिंग करत असतो. हालेलुया. आता एक 10 मजला बिल्डिंग बांधायचा आहे. पहिला ग्राउंड फ्लोर काय केलं पाहिजे, चांगलं बांधकाम केलं पाहिजे. पिल्लर बिल्लर काँक्रीट घालून, स्टील घालून चांगलं बांधलं पाहिजे आहे. आणि कलच्या ग्राउंड फ्लोर किती आम्ही स्ट्रॉंग चांगलं बनवत आहे, स्ट्रॉंग असलं तर त्याच्यावर दुसरा फ्लोर आम्ही बांधू शकतो. आणि दुसरा फ्लोर बांधलं तर ते टिकणार आहे. हालेलुया. आता बांधकाम करतानाच एक चिरा आम्ही लावतो, ते असं असलं तर दुसरा चिरा त्याच्यामध्ये लावू शकतो. आणि चिरा असं तेढा मेढा उलटा असं काय राहील आहे, त्याच्यावर दुसरा चिरा ठेवू शकणारच नाही आहे. हालेलुया. आणि एक चिरा ठेवलाय, ते सिमेंट आणि वाळू मिक्स करून ते प्लास्टर सारखे केलं नाही आहे, माल घालून त्याच्यामध्ये चिरा ठेवला नाही आहे, तो राहणारच नाही आहे. दुसरा ठेवला आणि तिसरा ठेवला, तिघ मिळून पडणार आहे. हालेलुया. 10 मजलाचं बिल्डिंग बांधायचं असलं तर खालचं फ्लोर स्ट्रॉंग बांधलं पाहिजे आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर दुसरा फ्लोर बांधू शकतो. हालेलुया. ते चांगलं पिल्लर केलं नाहीतर बांधकाम केलं तर तिसरा बांधू शकतो. असं आम्ही वर वर बांधू शकतो. असं बांधलं तर ते बिल्डिंग टिकणार आहे. कलचं बांधकाम बरोबर नाही आहे आणि पिल्लर पण बरोबर नाही आहे. आम्हाला काय करायचं आहे, 10 फ्लोर बांधायचा आहे. आम्ही बांधत बांधत गेलं, सगळं काय होणार आहे, पडणार आहे, व्यर्थ होणार आहे. हालेलुया. आमच्या कलसीमध्ये, कलच्या भागामध्ये एक होल आहे आणि आम्ही पाणी भरण्यासाठी ते कलसी ना समज आम्ही घेऊन जातो. पाणी भरत आहे, तिकडे पूर्ण नल भरलाय, आम्ही आणलाय. इकडं आणून बघितलं तर पाणी नसणार आहे, कारण होल एकदम खाली आहे. पूर्ण पाणी ते होलातून बाहेर गेलेलं आहे. हालेलुया. आणि तेच होल अर्धा कलसीवर आहे. अर्धा कलसीवर, कलसी एवढं असलं तर इकडं होल अर्धा मध्ये होल असलं तर ते कलसी घेऊन आम्ही पाणी भरून जातो. पाणी भरल्यानंतर आम्ही घेऊन येतो, ते होलच्या लेवल पर्यंत पाणी कलसीमध्ये असणार आहे. त्याच्या वरचं पाणी सगळं वेस्ट गेलेलं असणार आहे. हालेलुया. कारण काय आहे, होलच्या वर असलेलं पाणी सगळं होल मधून बाहेर गेलेलं आहे.
एकदम काली कलच्या मध्ये ओल असलं तर थोडा पण पाणी काली कलसी मध्ये नसणार आहे. सगळं पाणी भरलं आणलं पण आता पाणी नाही आहे. सगळं कुठे येणार माहिती नाही आहे. ओल मध्ये बाहेर गेला आहे. हालेलुया. आणि अर्धा कलसीचे वर ओल आहे ते पण तसंच आहे. किती ओल आहे त्याच्या ओलचे खाली पाणी असणार आहे. त्याच्या वर असलेलं पाणी सगळं वेस्ट बाहेर जाणार आहे. हालेलुया. आता आम्ही हे जीवनामध्ये जीवन जगत असतो. आत्मिक गोष्टी दैविक गोष्टी मध्ये आम्हाला असं झालं पाहिजे असं झालं पाहिजे मी पुढे गेलं पाहिजे हे केलं पाहिजे हे केलं पाहिजे. खूप इच्छा आमच्या जीवनामध्ये येत असतात. हालेलुया. म्हणजे मी जगी गोष्टी बोलत नाही आहे देवाच्या वचनानुसारच. त्यासाठी आम्ही श्रम पण करत आहे. हालेलुया. आम्हाला आशीर्वाद पाहिजे तर आम्ही जास्ती काम करत आहे. आत्मिक मध्ये वाढायचं आहे. बायबल वाचत आहे. प्रार्थना करत आहे. असं अनेक गोष्टीमध्ये आम्ही आता आहे ते परिस्थितीतून आणि वर जाण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. प्रयत्न करत आहे. 6 महिना झालाय, 1 वर्ष झालाय, 2 वर्ष झालाय. नंतर बघितलं तर आम्ही कुठे आहे तिथेच आहे. हालेलुया. आता आम्ही प्रयत्न करत असलं तर थोडा पुढे गेलं पाहिजे. हालेलुया. आता इथून आम्हाला गुडाळमध्ये चलत जायचं आहे. आता सुटलं तर थोडा असं इकडून सावंतवाडीतून कोलगाव अखेरी चराब असं आम्ही पुढे गेलं पाहिजे. नंतर कुडाला आम्ही पोहोचू शकतो. इकडसून आम्ही सुटलाय पण 4 तास झाल्यानंतर पण इकडच आम्ही आहे. पण आम्ही चलतच आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे आमच्यामध्ये. हालेलुया. म्हणजे ते केरळामध्ये पोटचे उदाहरण सांगितलं तसं आम्हाला बांधून ठेवलं तर रात्रभर आम्ही पोट चलवलं तर कुठे आहे तिथेच असणार आहे. हालेलुया. याचे कारण काय आहे? आता कलसी घेऊन आम्ही पाणी भरत आहे. पाणी नळातून येत आहे. पाणी भरत आहे. आणून इकडे ठेवलं. थोडा वेळानं बघितलं तर ते जरी भरत आहे. पाणी फोर्स मध्ये येत आहे. थोडा बाहेर जात आहे तरी पण कलसी भरत आहे. आणून ठेवून बघितलं तर काय होत आहे? खाली ओल आहे त्याच्यामध्ये काही राहत नाही आहे. अर्धा ओल आहे अर्धा पाणी राहत आहे. त्याच्यावर ओल आहे तेवढा ओलापर्यंतच पाणी आहे. त्याच्यावर एक टेम पण नसणार आहे. हालेलुया. असंच आम्ही प्रयत्न करत असतो पुढे जाण्यासाठी वर येण्यासाठी. सगळं केलं नंतर पण आम्ही पहिला कुठे आहे तेच लेवल मध्ये असणार. थोडा पण वर नाही आहे. थोडा पण पुढे नाही आहे. हालेलुया. याचे कारण काय आहे? आता पहिला 10 मजलाचं बिल्डिंग बांधायचं आहे. ग्राउंड फ्लोअर चांगलं बांधलं नाही आहे. यांनी 10 मजला बांधल्यानंतर पण काय होणार? थोडा दिवसांनी ते पडून पूर्ण समीप दोस्त होणार आहे. लेवल मध्ये असणार आहे. बांधलं होतो पण पहिला कसा आहे तसंच आहे. आमचे श्रम सगळं व्यर्थ होऊन जाणार. काही हे नसणार आहे. याचे कारण काय आहे? आता आम्ही कुठल्या लेवल मध्ये आहे? आता आम्हाला परमेश्वर कुठे ठेवलाय हे आमच्यासाठी फाउंडेशन आहे. फाउंडेशन चांगलं असलं तर त्याच्यावर किती पण बांधकाम केलं तर ते राहणार आहे. फाउंडेशन चांगलं नाही आहे. वर बांधकाम केल्यानंतर ते पडणार आहे. हालेलुया. आता देवाचे वचन इकडे काय सांगत आहे? वचन
म्हणून तुम्ही अनिधिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरं धन ते तुम्हाला कोण सोपून देईल, आणि जे दुसऱ्यांच्या ते विषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपलं आहे ते तुम्हाला कोण देईल. हालेलुया. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अनुयायी तो पुष्कळाविषयी अनुयायी आहे. म्हणजे जे फाउंडेशन आहे आम्ही आहे ते मध्येच योग्य नाही आहे आम्ही. हालेलुया. आता परमेश्वर कुठे ठेवलाय त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर रात्रीपर्यंत आम्ही योग्य नाही आहे. देवाच्या समोर विश्वासू 100% देवाच्या समोर आम्ही योग्य विश्वासू खरपणाने आम्ही जीवन जगलं नाही आहे. आम्ही देवाच्या समोर अनुयायी आहे. हालेलुया. आता असं आम्ही जीवन जगत असलं देवाच्या समोर योग्य नाही आहे. आम्ही किती पण प्रयत्न केलं पुढे जाणार नाही आहे, तिथेच असणार आहे. हालेलुया. आता आम्हाला पुढे गेलं पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. ते सगळं श्रम काय होत आहे, व्यर्थ होऊन जात आहे. नंतर 6 महिना 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष नंतर आम्ही कुठे आहे तिथेच असतो. याचे कारण काय आहे, आम्हाला परमेश्वर सुरुवातीमध्ये फाउंडेशन मध्ये कुठे ठेवलाय तिथेच आम्ही योग्य नाही आहे. हालेलुया. आम्ही योग्य नाही आहे, पण आम्ही पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. कलसीत पूर्ण पाणी घरात आलं पाहिजे तर खाली ओल असलं तर ते पूर्ण आम्ही बंद केलं पाहिजे. बंद केल्यानंतर पाणी आणलं पूर्ण कलसी भरून पाणी येणार आहे, पाणी राहणार आहे त्याच्यामध्ये. हालेलुया. म्हणून आता आम्हाला काय करायचं आहे, पुढे जाण्यासाठी आम्ही काय करत आहे ते थोडा आम्ही थांबवलं पाहिजे आहे. पहिला गोष्ट पाणी कलसीमध्ये भरायचं पहिला थांबवलं पाहिजे. थांबवून काय केलं पाहिजे, पहिला ओल आहे ना ते बंद केलं पाहिजे आहे. ओल बंद केलं नंतर थोडा वेळाने आम्ही पाणी भरून सुरू केलं तर थोडा पाणी भरलं तर पण ते कलसीमध्येच राहणार आहे, बाहेर नाही जाणार आहे. आम्हाला मोठा करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आम्ही जे काय करत आहे ते थोडा थांबवलं पाहिजे आहे आणि बसून विचार केला पाहिजे आहे, आताच्या पोझिशन मध्ये मी कुठे चुकत आहे. ये लेवल मध्ये परमेश्वर आता मला ठेवला आहे, इथे मी पूर्ण योग्य जीवन जगत आहे काय, विश्वासू खरापणाने मी जगत आहे काय, हेच गोष्टीमध्ये मी खोटा बोलत आहे, फसवत आहे, योग्य काम करत नाही आहे, टाइमपास करत आहे. माझी जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलकाडी करत आहे. हालेलुया. हे सगळ्या गोष्टी आम्ही बघितलं पाहिजे आहे. आता परमेश्वर आम्हाला दिला आहे ते आम्ही उपयोग करत आहे का नाही करत आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही पारखलं पाहिजे आहे. कुठे आम्ही चुकत आहे, कुठे आम्ही योग्य नाही आहे ते आम्ही शोधलं पाहिजे आहे. हालेलुया. ते शोधून तिथे आम्हाला पहिला आम्ही करेक्शन केलं पाहिजे आहे. आता आम्ही करेक्शन ना करता पुढे जाण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, पण पुढे जात नाही आहे, कुठे आहे तिथेच असतो. पुढे जाण्यासाठी काय ना करता आम्ही बसून आमचे जीवन पारखलाय. रोजच्या जीवनामध्ये देवाच्या समोर योग्य असं आम्ही जगलं काय, जगत आहे काय, कुठे आमच्या परमेश्वर आम्हाला दिलेल्या गोष्टी कुठे ठेवलाय, त्याच्यामध्ये मी काय करत आहे. काम करायच्या ठिकाणी देवाला मिळवून मी योग्य काम करत आहे काय. हालेलुया. परमेश्वर मला जे जबाबदारी दिलाय मी बरोबर करत आहे काय, नाहीतर मी काम चोर आहे काय.
नाहीतर माझी जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलत आहे काय, खोटा बोलत आहे काय, दुसऱ्यांना फसवत आहे काय. हालेलुया. हे सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या, इथे आम्ही स्वतःला करेक्शन केलं. हालेलुया. आता परमेश्वर आम्हाला ठेवलाय, आता आम्ही बायबल वाचत आहे काय, रोज प्रार्थना करत आहे काय, सुवार्ता बोलत आहे काय, बोलण्यासाठी प्रयत्न करत आहे काय, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत आहे काय. आता मी काय करतो. हालेलुया. हे सगळ्या गोष्टीमध्ये देवाच्या समोर आम्ही योग्य असं असलं पाहिजे आहे. आता देवाच्या समोर परमेश्वर आम्हाला कुठे ठेवलाय, तिथे देवाला भिवून योग्य असलं तर आम्हाला दिलेल्या जबाबदारीमध्ये योग्य असलं तर आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही आहे. परमेश्वर आम्हाला उंच करणार आहे. समजला ना तुम्हाला? आम्ही परमेश्वर कुठे ठेवलाय तिथे योग्य नाही आहे, पण आम्हाला पुढे जायचं आहे म्हणून खूप काय करतो, पण आम्ही पुढे जात नाही, कुठे आहे तिथेच राहतो. पण परमेश्वर आम्हाला कुठे ठेवलाय तिथे देवाच्या समोर योग्य असं आम्हाला स्वतःला करेक्शन करून योग्य निर्दोष देवाच्या भीतीने आम्ही जीवन जगलाय खरपणाने. आम्हाला पुढे जाण्यासाठी काही करायची गरज नाही आहे. थोडामध्ये योग्य आहे, ते पुष्कळ गोष्टीमध्ये योग्य आहे. हालेलुया. $10,000 दिलाय, 5,000 दिलाय, ते आणि 5,000 कमवलाय. हालेलुया. म्हणून ते राजाने त्याला खूप नगरामध्ये अधिकार दिलं होतं. आम्हाला परमेश्वर जे काय आता जबाबदारी दिलाय त्याच्यामध्ये आम्ही योग्य असलं तर परमेश्वर ऑटोमॅटिक आम्हाला उंच करणार आहे. आणि परमेश्वर उंच केलं तर आम्ही खाली येणार नाही आहे. आम्ही 10 मजला बिल्डिंग बांधला, पडला, आता खाली येईल असं होणारच नाही आहे. हालेलुया. आता हे सृष्टी परमेश्वर निर्माण केलं आहे. सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे. आम्हाला परमेश्वर निवडला आहे. आम्हाला कुठे ठेवलं, काय दिलं, सर्व काय परमेश्वर आम्हाला ठेवलाय, दिलाय, जबाबदारी दिलाय आणि काय दिलाय हे सगळं परमेश्वर आम्हाला दिलाय. हालेलुया. आम्हाला परमेश्वराला भिवून परमेश्वराला आम्हाला हिसाब द्यावा लागणार आहे. परमेश्वराच्या समोर आम्ही योग्य निर्दोष देवाला आवडणारा असं जीवन आम्ही जगलं तर आता काय दिलाय त्याच्यामध्ये योग्य असलं तर परमेश्वर आम्हाला उंच करणार आहे. कारण हे सृष्टी परमेश्वर आहे, सर्व अधिकार परमेश्वराचा आहे. परमेश्वर उंच केलं तर कोणी खाली करू शकणार नाही. परमेश्वर उंच नाही केलं कोणी आम्हाला उंच करू शकणार नाही आहे. हालेलुया. आणि देवाच्या समोर देवाने जे काय जबाबदारी दिलं, देव आम्हाला कुठे ठेवलाय, कठीण जगामध्ये पण आम्हाला ठेवू शकतो. योसेफला त्याच्या भावानेच गट्टामध्ये टाकला आणि विकून टाकलाय आणि तुरुंगामध्ये टाकलं गेलाय. हालेलुया. आणि देवाच्या समोर ते योग्य राहिलाय. हालेलुया. शैतान पण शॉर्टकट आयडिया त्याची जीवनामध्ये दाखवत होतो. राजाच्या बायको गोतीपार हे नावाने, पण त्यांनी शॉर्टकट मध्ये वर जाणं निवड केलं नाही आहे. शैतान मला वर करायचं असलं तर मला नको असं नाकारलो होतो. हालेलुया. पण इकडे विश्वास ठेवणारा आम्ही कधी कधी काय करताय, शैतान आम्हाला काहीतरी देत आहे, आम्हाला मोठा पण मिळणार आहे, आम्हाला फायदा होणार आहे म्हणून शैतान आम्हाला देतात. पण ते पण विश्वास ठेवणारा स्वीकार करून जात आहे. कारण काय आहे,
देवाच्या समोर आम्ही काय आहे हे नाही आहे, आम्हाला काहीतरी मिळत आहे बस. हालेलुया. नंतर काय होत आहे, सैतान दिलं तर काय फुकट देणार, ते सगळं आहे ते पण सगळं काढून देणार आहे, थोडा वेळ लागताय. पण सैतान काय करताय, विश्वास ठेवणाऱ्याला पण हे करताय. आम्ही कधी कधी बायकोवर दोष लावतो, बायको नवऱ्यावर दोष लावतो, काम करणाऱ्या ठिकाणी मालकावर दोष लावतो, दुसरा आमच्या घरावर काम करतात त्याच्यावर दोष लावतो आम्ही. परमेश्वर आम्हाला कुठे ठेवलाय हे सर्व परिस्थिती, परमेश्वर आम्ही कुठे आहे तिथे परमेश्वर ठेवलाय, सर्व परिस्थिती देवाला माहिती आहे. कठीण परिस्थिती असून द्या, आम्ही दोष ना लावता ते परिस्थितीमध्ये पण देवाच्या समोर योग्य असं आम्ही जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. दुसऱ्यावर दोष लावत राहिलं तर आमचे जीवन बदलणार नाही आहे. यांनी असं आहे, याच्यामुळे माझे जीवन असं झालंय, तो असा आहे, त्याच्यामुळे असं झालाय, याच्यामुळे असं झालाय, काही होणार नाही आहे. तिथे परमेश्वरच ठेवलाय, तिथून आम्हाला बाहेर यायचं आहे, पुढे जायचं आहे. ते जगामध्ये पण नवरा बरोबर नाही तरी पण आम्हाला वचनानुसार चालायचं आहे, बायको बरोबर नाही वचनानुसार चालायचं आहे, मालक बरोबर नाही वचनानुसार चालायचं आहे, दुसरा विश्वास ठेवणारा बरोबर नाही तरी पण त्याच्या समोर पण आम्ही वचनानुसारच चालायला पाहिजे. आता तो वचनानुसार चलत नाही म्हणून आम्ही खोटा बोलणार, फसवणार असं याच्यात नाही पडलं पाहिजे. असं हो योग्य असं आम्ही असलं परमेश्वर आम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. परमेश्वराला सर्व काय दिसत आहे, सर्व काय त्याला माहिती आहे. आम्ही कधी कधी काय करतो, आमचे प्रॉब्लेम कुठे आहे त्याच्यासाठी आम्ही प्रॉब्लेम करतो, याला बदल, त्याला बदल, त्याला बदल. त्याला बदलायची गरज नाही आहे, आम्हाला बदलायची गरज आहे. ते कठीण परिस्थितीमध्ये पण आम्हाला वचनानुसार जगायचे आहे. वचनानुसार आम्ही जगलाय, ते कठीण परिस्थितीला आम्ही जिंकलाय. परमेश्वर नंतर आम्हाला ओर करणार आहे, उंच करणार आहे, ओर काढणार आहे, परिस्थितीतून बाहेर आणणार आहे, चांगल्या ठिकाणी ठेवणार आहे. हालेलुया. योसेफला कठीण परिस्थिती आला तरी पण तो देवाच्या वचनानुसार राहिला, योग्य राहिला. देव त्याला उंच केलाय, ते परिस्थितीतून त्याला देव बाहेर काढलाय आणि उंच केलाय. आम्हाला कठीण परिस्थिती कसं पण असून द्या, ते परिस्थितीमध्ये पण आम्ही देवाच्या वचनानुसार चाललं पाहिजे आहे, योग्य असं जीवन जगलं पाहिजे आहे. योग्य जीवन जगलं परमेश्वर ते परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढणार. एवढंच नाही आहे, परमेश्वर आम्हाला उंच पण करणार आहे. आम्ही काय करतो जास्ती, नाही नाही त्यांनी असं बोलला ना म्हणून मी असं बोलला, त्यांनी असं करत आहे ना म्हणून मी असं करत आहे. परमेश्वर कधी आम्हाला ते परिस्थितीतून बाहेर काढणार नाही आहे, परमेश्वर आम्हाला उंच करणार नाही आहे. असं आम्ही जीवन जगत असलं तर कुठलं पण परिस्थिती असून दे, ते परिस्थितीमध्ये पण देवाच्या समोर योग्य असं आम्ही जीवन जगलं तर ते परिस्थितीतून परमेश्वर आम्हाला बाहेर काढणार आणि आम्हाला उंच करणार आहे. आणि योग्य जीवन ना जगता आम्ही खूप प्रयत्न करत राहिलाय, सगळं केल्यानंतर पण आम्ही कुठे आहे तिथेच असणार आहे. आम्हाला सुरुवातीत समजणार, हे सुरू करूया, थोडा दिवस असं असं धूमधाम होणार आणि थोडा थोडा तांडव होणार, थोडा दिवसांनी काय नसणार आहे, रिकामी. पहिला कुठे आहे तिथे. हालेलुया. किती प्रयत्न केले तर तिथे असणार आहे. आणि दुसरी गोष्टी, जे गोष्टी आहे त्याच्यामध्ये आम्ही योग्य राहण्यासाठी लक्ष दिलं, योग्य राहिला, पुढे जाण्यासाठी काही केलं नाही तरी पण परमेश्वर आम्हाला उंच करणार आहे. काय उंच करणार आहे, हे थोडामध्ये योग्य आहे आणि जास्ती दिलं तर पण योग्यच असणार, म्हणून थोडामध्ये योग्य आहे ना, याला मी जास्ती मी देत आहे, परमेश्वर आम्हाला देणार आहे, परमेश्वर आम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. आणि आमचे जीवन आम्ही योग्य नाही राहिला आहे देवाच्या समोर, मनुष्याच्या समोर नाही आहे, देवाच्या समोर. हालेलुया.
योग्य नाही राहिला आहे, खूप प्रयत्न करत आहे पुढे जाण्यासाठी, आम्ही पुढे जाऊ शकणार नाही, कुठे आहे तिथेच असणार. इथे सैतान काय करणार आहे, देवाच्या विरुद्ध पण आमच्या मनामध्ये घालणार आहे आणि निराशा हे सगळं आमच्या मध्ये येणार आहे. हालेलुया. आकाश पृथ्वी सर्व परमेश्वर निर्माण केलाय, सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. परमेश्वर तोंड बघून न्याय करत नाही आहे, भेदभाव करत नाही आहे. तोडामध्ये आम्ही योग्य असलं तर परमेश्वर पुष्कळ गोष्टीमध्ये आम्हाला अधिकारी असं नेमणार आहे. तोडामध्ये योग्य नाही आहे, पुष्कळ गोष्टीमध्ये आम्हाला नेमणार नाही आहे. क्लिअर आहे. आकाश पृथ्वी नष्ट होईल पण देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. हालेलुया. म्हणून आम्हाला परमेश्वर कुठे, आम्ही कुठे आहे, परमेश्वर हे ठेवलं आहे, हे आम्ही पहिला स्वीकार केलं पाहिजे आहे. परमेश्वर हे काम दिलं आहे, परमेश्वर इथे मला ठेवलं आहे, परमेश्वर मला हे नवरा दिलाय, परमेश्वर हे मला मुलगा दिलाय, परमेश्वर मला हे बायको दिलाय, परमेश्वर हे काम दिलाय, परमेश्वर हे गावामध्ये ठेवलाय. आता हे ठिकाणी राहून मी परमेश्वराला आवडणारा योग्य जीवन जगलं पाहिजे असं आम्ही निर्णय घेतला पाहिजे. परमेश्वराला योग्य असं जीवन जगलं तर तिथून परमेश्वर आम्हाला बाहेर काढणार कठीण परिस्थितीतून आणि आम्हाला परमेश्वर उंच करणार आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे. हालेलुया. परमेश्वर आमचे पिता हे 100% खरं आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम करत आहे हे पण खरं आहे, पण तरी पण तोडामध्ये योग्य नाही आहे, त्याला पुष्कळामध्ये ठेवणार नाही आहे. आणि तोडामध्ये योग्य आहे त्याला तोडामध्येच ठेवणारच नाही आहे. तोडामध्ये योग्य असलं तर त्याला पुष्कळामध्ये अधिकार असं नेमणारच आहे. म्हणजे काय आहे, योग्य आहे त्याला उंच करणारच आहे, योग्य नाही आहे त्याला उंच करणारच नाही आहे. दोनों बाजू काय. आम्ही योग्य असं जीवन जगला तरी पण आम्हाला उंच करणार नाही असं होणार नाही आहे. तोडामध्ये योग्य आहे, पुष्कळ मध्ये आम्हाला ठेवणारच आहे परमेश्वर. परमेश्वर बदलणार नाही आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करणार.